नमस्कार मित्रांनो, आता आपण साता स्टँडवरती आणि आपण चाललो आहे माझ्या घरी म्हणजे दापवडीला. म्हणजे खुद्द गाव आहे आमचं दापवडी. तिथे चाललो आहे आता आम्ही साता स्टँडला. चला आपण दाखवूया पुढच्या तुम्हाला साता स्टँड दाखवतो. कधी गाड्या वगैरे सगळं दाखवतो बघा. जरूरतों की सही इन्फॉर्मेशन जरूर दे, क्योंकि सही इन्फॉर्मेशन देनी बनती है देश की सही. काय माहिती अचानक बंद झालंय. आता तुम्हाला त्यांच्या बहिणीच्या तुला पण असतील गाडी. गर्दी किती दुनियाभरची गर्दी आहे मित्रांनो. इथं भरपूर गर्दी बघा. म्हणजे पण आज स्टार्टअप स्टँड आहे मित्रांनो, भरपूर गर्दी आहे. आताची बस भेटली मित्रांनो एवढा उशिरा नंतर. उतरायचं तुला. ये आता मी उतरलेलो आहे पाचवडला. इकडून पुढे दुसरी बस पकडून आपल्या गावच्याच ठिकाणी जायचं आपल्याला. चला आपण दुसरी बस पकडूया. बाबा मित्रांनो, पोरांना भूक लागली म्हणजे त्याचा वडापाव घेत आहेत. खाऊन हे आपलं स्टँड आहे 5वं स्टँडवर. पाचवा स्टँड आहे मित्रांनो.
किती इथं काहीच नव्हतं आता चहाची टपरी हे सगळे बंद त्यासाठी काम चालू आहे त्यामुळं मला नको बाबा इथं आपली बस येईल हे स्टँड कशी आपण मस्तपैकी गावाला आले की जे एकदम मजा येते राहण्यात आलं प्रवास खतरनाक करावा लागतो एकदम मस्त भारी 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 बघायला पण भेटतं भारी आणि आता कसं हवा चालू मुंबईला येऊन लई गरम होतं मित्रांनो इथं एवढी गरम नाही एकदम मस्त हवा बिवा हाय ऊन आहे इथं पण एवढं नाही ऊन लागतं आहे असं नाही लागत पण उन्हासगळं हवा पण येते गार एकदम मित्रांनो आता बघा गाडी आली की आपण दाखवू गाडीचं आपण दाखवतो मित्रांनो इथं बघा आमचं गाव आहे एकदम मस्त एकदम हिरवं गाव दिसतंय एकदम मला आवडत एकदम भारीचं गाव आहे डोंगर भाग एकदम बघा मित्रांनो खूप छान असं दिसतंय
आता आम्ही करळमध्ये आलेलो आहे. म्हणजे काय एक गावचा एक भाग आहे करळ, तिथून एक दुसरी गाडी पकडायला लागते आम्हाला. हमेशा पकडतो, आता दुसरी गाडी पकडून आमच्या ठिकाणी जावं लागेल आम्हाला. चला बाय. आपण दुसरं गेल्यावर दाखवतो. आपण आपल्या गावामध्ये आलो आहे. कंपोज दाप चल. कसं वाटतं दापोड? लय भारी. हां गाड्याने नको नको घेऊन गेलं बघा. एवढं गाड्या, एवढ्या गाड्यांना नवीन झाले. हे आमचं देवस्थान गावचं. हे मित्रांनो आहे आमचे. हे आठवण लय खतरनाक आहे आपली. तिथं काहीच नव्हतं. रस्ता वगैरे बनला एकदम भारी. दारापर्यंत घर आधी बघ ना, एक नंबर घर आपलं सामने तिथे बघ. हे डोंगर बघा मित्रांनो. ही आपली बौद्ध वस्ती मित्रांनो. कसं मस्त जागा बनवली. हे आपलं मित्रांनो गावाला आलो मस्त बघा. हे आमच्या हक्काचं घर बघा मित्रांनो. हे माझ्या आई वडिलाचं घर आहे. हे माझ्या हक्काचं घर आहे मित्रांनो. हे बिंदास कधी पण येऊ शकतो आम्ही या घरामध्ये. हे माझ्या आईबापांनी घरात बांधून ठेवलं आहे मित्रांनो. लय वाईट वाटतं की आता आई वडील नाही या जगामध्ये मित्रांनो. लय वाईट वाटतं. नाहीतर एवढी घाण कधी दिसणार नसली. मग दाखवतो. एवढे आमचे आई वडील साफसफाई ठेवायची ना मित्रांनो. आता इथं सगळं खंडेर कसं असतं तसं वाटतंय. हे जे आमचं बाथरूम मित्रांनो. तेवढं भारी जागा आहे ना आमची मित्रांनो. लय आहे बघा. ही बौद्ध वस्ती आमचीच आहे. हे बघा हे डोंगर सामने. लय वाईट वाटते. लय म्हणजे लय वाईट वाटते. आज आमचे आई वडील नाही ना. नाही तर या टायमाला आम्ही याचो ना तर आई वडील आमचे एवढे खुश व्हायचे आणि तिथूनच आम्हाला बघायचे की माझे पोरगं आले म्हणून किंवा आमची पोरं आली. आता लांबूनच बघायची. लई वाईट वाटलं मी. चला मित्रांनो आता इथून आपला व्हिडिओ एंड करतो. पुढे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर घ्या काळजी. जय महाराष्ट्र.